आणि यानंतर एक मोठी बातमी आहे पुण्यातील नवले पुलावर अपघातग्रस्तांची दशक्रिया पार पडते आहे। पुणेकरांमध्ये असुरक्षित रस्ते वाहतुकीबाबत संताप व्यक्त केला जातोय। नवले ब्रिजवर वाहतुकीमध्ये अपघातांचं सत्र जे आहे ते आता दिवसागणिक वाढू लागलेलं आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, नवले ब्रिज हा आता अतिशय अपघातांची मालिका ठरणारा असा हा पूल ठरतोय, काय संताप व्यक्त केला जातोय पुणेकरांकडून? सिद्धेश तर अगदी बरोबर आहे। नवले ब्रिज मध्ये 13 नोव्हेंबर रोजी तो मोठा अपघात झालेला होता आणि या अपघातामध्ये जवळपास 8 जणांना आपला प्राण जो आहे तो गमवावा लागलेला होता। आणि या सगळ्या संदर्भामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा दशक्रिय विधी जो आहे तो तिथल्या स्थानिक लोकांकडून किंवा भूपेंद्र मोरे असतील किंवा ग्रामस्थ असतील नरेंच्या या सगळ्यांकडून जो आहे तो त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हा संपूर्ण अपघात झालेला आहे म्हणजे स्वामीनारायण मंदिर ते वारजे पुलापर्यंत हा संपूर्ण भाग आहे, त्या पुलाच्या भागामध्ये दशक्रिय विधी जो आहे तो प्रत्येकासमोर घातला जातोय। आणि राष्ट्रीय महामार्ग हा प्रशासनातले जे लोक आहेत त्यांनी जिवंत अग्नी देऊन जे आहे ते या लोकांचे अंत्यसंस्कार घातल्याचा देखील आरोप जो आहे तो या सगळ्या लोकांकडून सध्याच्या घडीला केला जातोय। आणि त्यांच्या माध्यमातून प्रतिकात्मक दशक्रिया विधी जो आहे तो त्या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळतंय। खरं तर 13 तारखेला जी घटना घडलेली होती त्या घटनेनंतर रोहन, पण याच मार्गावरती आता जी वेगमर्यादा आहे ती आता 30च्या स्पीडनं गाड्या इकडून न्यायला परवानगी देण्यात आलेली आहे। म्हणजे रोगापेक्षा इलाज आता जास्तच महाग ठरू लागला असं नाही वाटत? अगदी बरोबर आहे। खरं तर मागील काही दिवसांपासून सातत्याने हे अपघात घडल्यानंतर प्रशासनाकडून अशा प्रकारच्या तात्पुरत्या उपाययोजना ज्या आहेत त्या केल्या जात होत्या। अनेक ठिकाणी कॅमेरे लावले जात होते, काही गाड्यांची चेकिंग जी आहे जड वाहनांची चेकिंग जी आहे ती केली जात होते, परंतु हे तात्पुरते उपाययोजना आहेत। या सगळ्याबद्दल एक कायमस्वरूपी परमनंट उपाययोजना असावी यासाठी 2022 पासून एक पूल जो आहे तो प्रस्तावित आहे। परंतु पुण्यामध्ये आता रिंग रोड होतोय आणि रिंग रोड झाल्यानंतर इथलं ट्रॅफिक असंही कमी होणार आहे, त्यामुळे पुलाची आवश्यकता नसल्याचं काही जाणकारांनी सांगितल्यानंतर रोहन, जेव्हा पुण्यातल्या मध्यवर्ती भागामध्ये जेव्हा हा चांदणी चौक सारखा मोठा पूल जेव्हा उभारला गेलेला होता तेव्हा सुद्धा याच अपघातांची धोक्याची पातळी लक्षात घेऊन तिथे सीसीटीव्ही कॅमेरेज लावण्यात आले, वेगमर्यादा रोखण्यासाठी कॅमेरे लावण्यात आलेले होते, तरी सुद्धा पुणेकरांनी त्याला जुमानलं नाही। मात्र या अपघातांची मालिका वारंवार पुढे सुरू राहिली। काही कठोर शासन वाहतूक विभागाकडून करण्यात येणार आहे का? आता इथून पुढच्या काळामध्ये प्रशासनाने नेमकी काय दखल घेतली जाते, शासनाकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आता सध्याच्या घडीला तात्पुरते उपाययोजना म्हणून तिथे कॅमेरे असतील, स्पीड गन्स असतील किंवा चेकपोस्ट जे आहे ते नवले ब्रिजच्या अलीकडे म्हणजे कात्रज बोगद्यातून बाहेर आल्यानंतर लावण्याचे मार्ग जो आहे तो कदाचित वाहतूक पोलिसांनी काढलेला आहे। त्या दृष्टीने पावले जे आहेत ती भविष्य काळामध्ये उचलली जाणार आहेत आणि जड वाहनांचं चेकिंग करून नक्कीच रोहन, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती वाहतूक विभाग काय भूमिका घेतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।